प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ इथं आषाढी एकादशी निमित्त भक्तांची मांदियाळी जमली होती। एकादशी निमित्त सुमारे 2 लाख भाविकांनी आज नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली। यावर्षी पाऊस चांगला होऊ दे, शेती आणि व्यवसाय भरभराटीला येऊ दे, सर्वांचं आरोग्य निरोगी राहू दे अशी मनोकामना विठुरायाला करण्यात आली। खरं तर प्रति पंढरपूर अशी ओळख असणाऱ्या नंदवाळ इथं आषाढी वारी निमित्त वैष्णवांचा मेळा जमला होता। आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं सर्व भाविकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर यावर्षी चांगलं पीक येऊ दे, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झाले ते इथनं पुढे होऊ नये आणि असं सगळ्यांना सुख शांती लाभू दे ही ईश्वराची मी प्रार्थना केली। यावर्षी शेतकऱ्यांचा ऊस हा चांगल्या प्रमाणात पिकू दे आणि भोगावतीचं क्रशिंग हे चांगल्या पद्धतीने होऊन भोगावती सर्व संकटातून आर्थिक संकटातून बाहेर पडो अशी विठ्ठल चरणी मी प्रार्थना करतो। संपूर्ण परिसर विकास, मग त्याच्यामध्ये आता जे मंदिरामध्ये विकास चालू आहे त्याच्याबरोबर भक्त निवास असतील, भक्तांसाठीच्या रांगांसाठीचे नवीन कॉम्प्लेक्स असेल, व्यापारी संकुल असेल, रिंगण सोहळ्यासाठीचं मोठं मैदान असेल आणि सर्व येणाऱ्या लोकांसाठीच्या सोयी सुविधा टॉयलेट बाथरूम पासून सर्व प्रकारच्या हॉस्पिटलपासूनच्या सुविधा तयार करायचा एक मोठा आराखडा हा तयार करायचं काम सुरू आहे। आणि नजीकच्या काळामध्ये नंदवाळ हे अवर्ग तीर्थक्षेत्र होऊन महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर देशाच्या तीर्थक्षेत्राच्या नकाशावर निश्चित येईल। आषाढी एकादशी निमित्त नंदवाळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतीये। मात्र या ठिकाणी भाविकांसाठी पुरेशा सोयी सुविधा मिळत नाहीत। लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानं त्यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी होतीये। प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी भाविकांचा जो ओघ आहे तो वाढत आहे। आतापर्यंत या ठिकाणी कालपासून 3 लाखाच्या आसपास या ठिकाणी भाविक आलेले आहेत आणि जे भाविकांसाठी ज्या सुखसुविधा केल्या होत्या प्रशासन इथं सज्ज होतं, मात्र ह्या आत्ताच्या या परिस्थितीनुसार असं वाटतं की ही जी व्यवस्था केलेली आहे ती अपुरी पडत आहे आणि यासाठी ग्रामस्थांनी आणि देवस्थान कमिटी आणि प्रशासनानं प्रयत्न केलेच आहेत। मात्र ज्या गोष्टीची कमतरता या ठिकाणी भासत आहे ते आपण जाणून घेऊया या नंदवाळच्या ग्रामस्थांच्याकडून। नंदवाळ प्रति पंढरपूर नंदवाळ गावाचा विठ्ठलामुळं गावाचा व गावाच्या आजूबाजूचा परिसराचा विकास होणं गरजेचं आहे। तसंच पार्किंगची सोय काही नसल्यामुळं भाविकांची खूप गैरसोय होत आहे। टॉयलेटची सोय नाही, त्यामुळं स्थानिक नेते मंडळी तसेच कलेक्टरने याच्यात लक्ष घालावं आणि नंदवाळ प्रशासक, ग्रामपंचायत, विठ्ठल मंदिर नंदवाळ, आम्ही ग्रामपंचायत असेल किंवा विठ्ठल मंदिर नंदवाळ असेल जी काय व्यवस्था करायला लागत असेल ते प्रशासनाला मदत करतो आणि त्यांनी आम्हाला मदत करावी। आणि दिवसेंदिवस दर एकादशीला गर्दी वाढत चाललेली आहे, याचं प्रशासन लक्ष घालावं आणि त्याची आम्हाला पूर्तता करावी। आज नंदवाळमध्ये येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहिला तर 4 ते 5 लाख भाविक नंदवाळमध्ये दर्शनासाठी येत आहेत। तसेच ग्रामपंचायत, देवस्थान व पोलीस प्रशासन हे सगळं अपुरं पडत आहे। येणारे लोकांची जी संख्या आहे ती संख्येच्या बाहेर जात आहे। तरी लोकप्रतिनिधी व कलेक्टर साहेब व राज्य शासनाने यामध्ये भाग घेऊन पार्किंगची सुविधा सर्व नियोजन व्यवस्थित करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज आहे। ग्रामस्थांच्या भावना जर लक्षात घेतल्या तर खऱ्या अर्थानं या यात्रेला जास्तीत जास्त चांगलं स्वरूप आणि मोठं स्वरूप येण्यासाठी प्रशासनानं तसेच लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे। ज्या सुखसुविधा ज्या अपुऱ्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत हीच या ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे।